नमस्कार स्वामी भक्त हो. भक्तिप्रवास चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे भक्त हाकेला श्री स्वामी धावले. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. गणेश भट्ट आणि रमाबाई टेंबे हे एक सच्शील ब्राह्मण दाम्पत्य श्री दत्तप्रभूंच्या अनुष्ठानासाठी आणि सेवेसाठी गाणगापुरास येऊन राहिले होते. दोघे पती पत्नी रोजचा नियमित जप, ध्यान, प्रदक्षिणा, पाठ आणि अतिथी संस्कार प्रेमाने करायचे. एके रात्री श्री दत्तप्रभू गणेश भटांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, तू आता 12 वर्षांपेक्षाही जास्त काळ या माझ्या स्थानी अनुष्ठान आणि भक्ती केलीस. आता तू तुझ्या ठिकाणी म्हणजे माणगावी परत जावे आणि संसार पुढे चालवावा. मी स्वतःच तुझ्या पोटी जन्म घेऊन अवतरेन, हे माझं तुला वचन आहे. गणेश भट्ट खडबडून जागे झाले. त्यांनी आपला दृष्टांत पत्नी रमाबाईस सांगितला. दोघंही सकाळी श्री दत्तप्रभूंच्या दर्शनास दरबारी गेले असता त्यांना अनेक शुभशकून झाले. श्री दत्तप्रभूंची आज्ञा शिरसावंद्य मानून दोघं पती पत्नी सावंतवाडीजवळील माणगावी परतले. कालांतराने वचन दिल्याप्रमाणे श्री दत्तप्रभूंनी इसवी सन 1854 त्यांच्या पोटी जन्म घेतला. त्यांनी मुलाचं नाव वासुदेव ठेवलं. वासुदेवाचं प्राथमिक शिक्षण गावातील यक्षिणीच्या देवळात भरणाऱ्या शाळेत झालं. आजोबा हरिभट्ट टेंबे हे आपला नातू वासुदेवाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत असत. तीक्ष्ण बुद्धींच्या वासुदेवानं संस्कृतवर असामान्य प्रभुत्व मिळवलं. 21व्या वर्षी वासुदेवाचा विवाह बाबाजी पंत गोंडेची कन्या बायोशी झाला. वासुदेव एकदा नरसोबावाडीहून पंढरपूरला चालले होते. अचानक त्यांच्यासमोर एक 7 फूट उंच तेजस्वी अजानुबाहू व्यक्ती प्रकट झाली. वासुदेवाने ओळखलं की ही कोणी दिव्य व्यक्ती असावी. त्यांनी त्या व्यक्तीस प्रणिपात केला. वासुदेवासमोर प्रकट झालेली व्यक्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ होते. दोघेजण अरण्यातील एका मोठ्या वृक्षाखाली बसले आणि वार्तालाप करू लागले. श्री स्वामी समर्थांनी वासुदेवास सांगितलं, तुझी प्रखर दत्तभक्ती आणि तू ज्या कार्यासाठी हा जन्म घेतला आहेस ते आम्ही जाणतो. पुढे संन्यासाश्रमाचा स्वीकार करून उज्जैनला माझ्या महाकालाच्या स्थानात तू नारायण स्वामी सरस्वतींकडून दंड मिळेल. पुढे 2 दशकापेक्षाही जास्त आसेतू हिमाचल यात्रा भरण करून दत्त संप्रदायातील अद्भुत आणि साक्षात्कारी ग्रंथाची रचना तुझ्या हातून होणार आहे. तुझे द्विसहस्त्री गुरुचरित्र, दत्तपुराण, दत्त महात्म्य, सप्तशक्ती, गुरुचरित्रसार हे लिखाण अजरामर होईल. माझ्या आज्ञेवरून कार्यरत असलेल्या माझ्या 2 प्रिय शिष्यांची म्हणजे शिर्डीस असलेले साई आणि शेगावचे गजानन यांच्याशीही तुझी भेट होईल. अत्यंत प्रखरपणे संन्यस्त जीवनात स्नान, संध्या, देवपूजा, पंचयज्ञ, अतिथी सत्कार, गोमाता सेवा, कथा, कीर्तन, भजन, पुराण, मृदू भाषा, मातृपितृ सेवा आणि कोणासही न दुखावण्याच्या तुझ्या स्वभावामुळे तुझी कीर्ती तिन्ही जगात पसरेल. वासुदेवास श्री स्वामी समर्थांनी दर्शन तर दिलेच, परंतु त्याच्या समस्त पुढील जीवनाचा हेतू आणि कार्यही विशद करून सांगितला. वासुदेवाचं हृदय भरून आलं होतं. त्याने श्री स्वामी समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तत्क्षणी श्री स्वामींच्या जागी वासुदेवाचं इष्टदैवत 3 शिरे आणि 6 हात असलेले श्री दत्तप्रभू प्रकट झाले. त्यांनी वासुदेवास आशीर्वाद देऊन आलिंगन दिलं. वासुदेवाची गाढ समाधी लागली. काही वेळानंतर समाधी उतरली आणि पाहू लागतात तो समोर अजानुबाहू श्री स्वामी समर्थ स्मित हास्य करताना दिसले. श्री स्वामी समर्थांनी वासुदेवास परत एकदा आशीर्वाद दिला आणि गुप्त झाले. वासुदेवास त्यांच्या जीवनाचं रहस्य आणि इप्सित कळलं होतं. हर्षभरीत वासुदेवाने पंढरपूरकडे चालण्यास सुरुवात केली. श्री स्वामींचा अप्पा नावाचा एक भक्त औरंगाबादला राहत असे. बऱ्याच वेळा तो अक्कलकोटची वारीही करत असे. साधारण 50च्या पुढच्या वयाच्या अप्पा पत्नी आणि मुलांबाळांसह सुखान संसार करीत होता. एकदा त्याच्या मनात
दौलताबादला जावं असं आलं. दौलताबादला 16व्या शतकातील प्रसिद्ध संत जनार्दन स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्यास आप्पा एकटाच निघाला. हे जनार्दन स्वामी श्री दत्तप्रभूंचे उपासक होते आणि दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचे किल्लेदारही होते. दौलताबादच्या किल्ल्याजवळील एका गुहेत श्री दत्तात्रेयांनी जनार्दन स्वामींना दर्शन देऊन अनुग्रह दिला होता. 15व्या शतकाच्या अखेरीस कर्दळी वनात गुप्त झालेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थांनी अंकलखोप येथे औदुंबर वृक्षाखाली जनार्दनास मंत्रोपदेश केला. जनार्दन स्वामींकडे फक्त हिंदूच नव्हे तर मुसलमान आणि अरब भक्तही यायचे. जनार्दन स्वामींच्या शिष्यांपैकी संत एकनाथ हे तर जगप्रसिद्ध झाले. 16व्या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे इसवी सन 1599 पर्यंत संत एकनाथांनी भागवत धर्म आणि भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार संबंध महाराष्ट्रात केला. या जनार्दन स्वामींनी इसवी सन 1575 मध्ये दौलताबादला समाधी घेतली. आप्पा एकटाच दौलताबादला निघाला. किल्ल्याच्या पायथ्याशी काही वेळ विसावून आप्पाने चढण्यास सुरुवात केली. अतिशय चढणीचा तो किल्ला होता. किल्ला चढण्यापूर्वी आप्पाने हात जोडले आणि श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली आणि चढावयास सुरुवात केली. आप्पा गणपती मंदिरापर्यंत पोहोचला. वरद विनायकाचं दर्शन घेऊन त्याने परत चढायला सुरुवात केली. आपल्याच नादात चढत असलेल्या आप्पाचा पाय एकदम लचकला. पाय उचलवेना. पायापासून कमरेपर्यंत चमक उठायला लागली. मध्यान्हीचा टळटळीत सूर्य डोक्यावर आला होता. शरीराच्या घामाच्या धारा वाहत होत्या. आप्पा अगदी थकून गेला. झाडाखाली एका शिळेवर बसून आप्पा श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागला. इकडे अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ खासबागेत आपल्याच तंद्रीत वडाखाली मंचावर बसले होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांचा एक भक्त त्यांची खूप दुरून आळवणी करतो आहे. श्री स्वामी समर्थ लगेच निघाले. भर दुपारच्या त्या उन्हात आजूबाजूस चिटपाखरूही नव्हतं. घसा तर कोरडा पडला होता. एवढ्यात दुरून एक उंच व्यक्ती काठी टेकत येताना आप्पास दिसली. डोक्यावर मोठा फेटा आणि खांद्यावर घोंगडी होती. चेहरा अत्यंत तेजस्वी होता. चाल तर इतकी जलद होती की आश्चर्य वाटावं. त्या व्यक्तीस आप्पानं रामराम केला. ती व्यक्ती आता थांबून आप्पास निहाळत होती. त्या व्यक्तीने स्वतःजवळील फिरकीचा तांब्या काढला आणि आप्पाला थंड मधुर पाणी पाजलं. त्या पाण्यात काहीतरी विशेष असावं असं आप्पास वाटलं. ते पाणी पिताच एक वेगळ्याच चैतन्य आणि उत्साहाची लहर आप्पाच्या अंगी लहरून गेली. परंतु पायाचं काय? त्या उंच व्यक्तीने आप्पाचा पाय एका विशिष्ट पद्धतीने खेचून मुरगळला. तीव्र वेदनेची लहर त्यांच्या डोक्यापर्यंत गेली. परंतु काही मिनिटातच आप्पाचा पाय पूर्ववत झाला आणि लचक नाहीशी झाली. त्या उंच व्यक्तीने आप्पाचा हात धरून उठवलं आणि आता दोघांनी बरोबर चालण्यास सुरुवात केली. दोघेही जनार्दन स्वामींच्या समाधीपाशी पोचले. आप्पाने बरोबर नैवेद्यासाठी घरून शिरा करून आणला होता. शिऱ्याचा डबा बाहेर काढून आप्पानं नैवेद्याची तयारी केली. तेवढ्यात तिथे एक 14-15 वर्षांचा तेजस्वी मुलगा आला. आधी तो त्या उंच व्यक्तीच्या पाया पडला आणि नंतर समाधीवर डोकं टेकून त्याने नमस्कार केला. आप्पा पाहत होता. शांत चेहऱ्याच्या त्या मुलांनी पंजाबी बाह्यांचा शर्ट आणि पायजमा परिधान केला होता. अंगावर लालसर विटकरी काठाचे पांढरे स्वच्छ उपरणे होते. डोक्यावर घेरा आणि शेंडी होती. कपाळावरील भस्माचे पट्टे त्यांचे वैराग्य दर्शवत होते. मधोमध गोपीचंदनाचा टिळा आणि त्यावरील बुक्का त्या मुलास अगदी शोभून दिसत होता. त्या मुलाने आप्पास विचारलं, मी नैवेद्य दाखवू का? त्या मुलाचं रूप आणि व्यक्तिमत्वाने भारून गेलेल्या आप्पानं शिऱ्याचा डबा त्याच्या हातात दिला. मुलाने जनार्दन स्वामींच्या समाधीसमोर नैवेद्य दाखवला आणि शिऱ्याचा एक घास स्वतःच त्या उंच व्यक्तीच्या मुखात भरवला. आप्पा तोंडाने गात होता, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तो मुलगा एकदम आप्पांना म्हणाला, अहो ज्ञानेश्वरीच्या हरिपाठातील हा पहिला अभंग आहे हा. चमकून आप्पाने त्या मुलाला विचारलं. त्याने जगन्नाथ असं उत्तर दिलं.
चाललास कुठे असं विचारताच त्याने आळंदीला चाललो असं उत्तर दिलं. मुलाचा आवाज शांत आणि मंजूळ होता. ती वाणी वरदवाणी वाटत होती. ती उंच व्यक्ती तटस्थपणे परंतु कौतुकानं आप्पा आणि त्या मुलातील संवाद ऐकत होती. मुलगा सतत अधूनमधून त्या उंच व्यक्तीकडे पाहून हसत होता. आप्पास हे कोडे काही उलगडत नव्हते. मनाशी हे काय गूढ असावं असा तो विचार करत होता. तिघेही जण आता समाधी मंदिरातून बाहेर येऊन किल्ला उतरू लागले. वाटेत एका वळणावर जगन्नाथ म्हणाला, मला आता दुसऱ्या वाटेने जायचं आहे. आणि काही कळायच्या आतच जगन्नाथ तेथून निघून गेला सुद्धा. ती व्यक्ती अजूनही आप्पांबरोबर चालत होती. दोघेही आता गणपतीच्या देवळापर्यंत पोचून थोडे थांबले. ती उंच व्यक्ती म्हणाली, अरे मला गावी जायचं आहे, तेव्हा मी निघतो. राम राम. झपाझप पावलं टाकत आप्पांच्या समोरून ती व्यक्ती देखील निघून गेली. जनार्दन स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन आप्पा समाधानाने औरंगाबादला परत आला. पुढे काही महिन्यांनी आप्पा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेला. श्री स्वामी समर्थांसमोर डोकं टेकून नमस्कार करताच श्री स्वामी समर्थ म्हणाले, अरे पाय लचकला तर जनार्दन स्वामींऐवजी आमचं नाव घेऊन का बोंबलत होतास? पण नैवेद्याचा शिरा मात्र छान होता. बाकी एकनाथला तुझ्या मदतीला पाठवलं होतं, परंतु तू त्याला ओळखलंच नाहीस. आपल्या गुरूंचं दर्शन घेऊन तो ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला गेला. आप्पाच्या डोक्यात आता प्रकाश पडला की ती भेटलेली उंच व्यक्ती म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ, त्यांच्या हाकेला धावून आलेले परमात्मा होते. आणि तो मुलगा ज्याने नैवेद्य दाखविला ते खुद्द संत एकनाथ महाराज होते. आप्पांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि त्याने श्री स्वामी समर्थांच्या पायावर परत एकदा डोकं ठेवलं. अद्भुत अन साक्षात्कारी ग्रंथरचना श्री दत्तकृपे वासुदेवाने केली. भक्त हा केला श्री स्वामी धावली, याची आप्पाला प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ.